नमस्कार रामकृष्ण हरी. आजचा व्हिडिओ असा मित्रांनो, ज्या माय मावल्यांनी मायराला सुद्धा बापाचं नाव कमवलं, ज्या मुलींनी सासऱ्याला सुद्धा बापाचं नाव कमवलं, त्या लक्ष्म्या होऊन गेल्या, अशा मुलींसाठी आणि लक्ष्मींसाठी हा व्हिडिओ नाही. संत कवनाथांनी सांगितलंय, गीत आहे एक भजन. संत सांगून गेले कलियुगाच्या काळात, विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. कलीच्या काळ्या काळात पुरुष हा राहील नावाचा, नारी पायी सक्का भाऊ वैरी होईल भावाचा. असा हा नारीचा महिमा लिहिला पहिल्या पानात. संत सांगून गेले कलियुगाच्या काळात, विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. कुमारी 12 वर्षाची मनाच्या सारखी वागील, स्वतःच्या आई वडिलांना स्वतः होऊन पती मागील. असे जर नाही घडले तर पडेल प्रेम फंदात. संत सांगून गेले कलियुगाच्या काळात, विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. खुल्या वाटेवर येऊन मिशीला पिळ देणारा, अशा मर्दाला समजावा हो बायक पुढे झुकणारा. नारी पाही हा नरवेडा, दुःखी राहील जीवनात. संत सांगून गेले कलियुगाच्या काळात, विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. कमी होईल पुण्याई आणि पाप बहुत होतील, कलियुगात पापाचे घोडे गंगेमध्ये नातील. आधी राहून लिहिले कटू लिहिले संत कवनात. संत सांगून गेले कलियुगाच्या काळात, विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. विषारी जात नारीची करील पुरुषावरी ही मात. हा व्हिडिओ पाहून मुलींना मला एकच सांगायचं आहे की बापाची मान खाली घालू नका, बापाला मान सन्मान द्या आणि बापाचं ऐकून चाला. धन्यवाद.